श्रोते हो नमस्कार. आजच्या अर्थविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या भांडवली बाजाराची सद्यस्थिती, भारतीय शेअर बाजारातील चढ उतारांची कारणमीमांसा आणि गुंतवणूकदारांनी घ्यावयाची खबरदारी याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या अर्थविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, कोणत्याही देशात भांडवल निर्मिती करण्यासाठी भांडवल बाजाराची भूमिका महत्त्वाची असते. भांडवल निर्मिती मोठ्या प्रमाणात झाल्यास त्याचा देशाच्या आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम होऊन आर्थिक विकासाला चालना मिळते. गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतला तर देशाच्या भांडवली बाजारात सातत्यानं घसरण सुरू असल्याचं पाहायला मिळतं. भारतीय भाग बाजारातल्या सेन्सेक्स आणि निफ्टीतही घट नोंदवली गेली आहे. ही स्थिती निर्माण होण्यामागील कारणे शोधली तर अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवड किंवा डॉलरच्या दरात सातत्यानं होणारी वाढ आणि अन्य कारणांचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. याविषयी अधिक माहिती देताना अर्थविषयक अभ्यासक प्राध्यापक ॲडव्होकेट कौस्तुभ खोरवाल यांनी सांगितलं. आज आपण भारतीय शेअर बाजारातील तात्पुरती घसरणबाबत विश्लेषणात्मक दृष्टीने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने प्रमुख 4 मुद्दे केंद्रित केले आहेत. सर्वप्रथम भारतीय शेअर बाजारातील सद्यस्थिती आपण पाहणार आहोत. दुसरा मुद्दा राहील तात्पुरत्या घसरणीची प्रमुख कारणे कोणती. तिसरा मुद्दा शेअर बाजारातील घसरणीचा नकारात्मक परिणाम नेमका कोणत्या क्षेत्रावर सर्वात अधिक झाला आहे. आणि शेवटचा मुद्दा चौथा, छोट्या गुंतवणूकदारांनी नेमकं या परिस्थितीत काय करावे. तर ह्या दृष्टीने सर्वप्रथम आपण भारतीय शेअर बाजारातील सध्याची पडझड कुठल्या स्तरावरती आहे याचा थोडक्यात अंदाज घेणार आहोत. 27 सप्टेंबर 2024 रोजी भारतीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स यांनी 85,978 अंकावर सर्वात अधिक स्तराची नोंद केली. त्यानंतर सातत्याने सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांमध्ये सातत्याने घसरण दिसून आली. म्हणजेच शेअर बाजारात आपण सातत्याने जी पडझड पाहत आहोत ही स्थिती मागील 5 महिन्यांपासून दिसून येत आहे. त्याची प्रमुख कारणे कोणती यावर आता आपण सर्वप्रथम लक्ष देऊ. सर्वात प्रथम कारण आहे की FIIचा विक्री दबाव म्हणजेच फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार हे भारतीय शेअर बाजारातून आपले शेअर विक्री करून पैसा दुसऱ्या शेअर बाजारांमध्ये घेऊन जात आहेत. तर हा जो विक्री दबाव आहे हा विक्री दबाव वाढल्यामुळे भारतीय शेअर बाजारामध्ये तात्पुरती घसरण दिसून येत आहे. आता इथे मी सातत्याने तात्पुरती घसरण असं वाक्य वापरत आहे. याचं प्रमुख कारण असं की मंदी आणि घसरण याच्यामध्ये प्रमुख फरक असा आहे की मंदीमध्ये सर्वच बाजूंनी म्हणजेच व्यावसायिक दृष्टिकोनातून आणि त्याचप्रमाणे व्यक्तीच्या अर्निंग बेसवरती सर्व पद्धतीत परिणाम होतो. पण असा कुठलाही परिणाम आपल्याला दिसून आलेला नाही आहे. आपण जर जानेवारी महिना म्हणजेच 2025च्या सुरुवातीपासून पाहिल्यास अनेक अशा सकारात्मक घटना भारतामध्ये देखील घडल्या. आणि त्यातील प्रमुख घटना म्हणजे आपण जे युनियन बजेटमध्ये जे टॅक्स दर आहे तो छोट्या गुंतवणूकदारांना किंवा मध्यमवर्गीयांसाठी दिलासा देणारे राहिलेले आहे. त्याचप्रमाणे दिल्लीच्या निवडणुकींचा निकाल या सर्व गोष्टी पाहता भारतीय शेअर बाजारामध्ये कोणती नकारात्मक अशी बातमी पसरली नाही की जेणेकरून भारतीय शेअर बाजारामध्ये घसरण येईल. मग ही जी घसरण आली आहे ही थोडीशी बाह्य वातावरणामुळे म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरांमुळे आलेली दिसून येत आहे. त्यामध्ये FIIच्या विक्रीचा दबाव आपण पाहिलाच, हे पहिलं कारण. दुसरं कारण याच्यामध्ये आहे की अमेरिकन डॉलरची मजबूती. भारतीय रुपया आणि डॉलर याच्यामध्ये आपण जर तुलनात्मक दृष्टीने पाहिल्यास भारतीय रुपया हा 87 रुपये 14 पैसे इतक्या स्तरांवरती $1 म्हणजेच एवढ्या प्रमाणामध्ये भारतीय रुपयाची घसरण दिसून आली. थोडक्यात अमेरिकन डॉलरची मजबूती ही सातत्याने वाढत आहे. $1 87 रुपयापर्यंत मूल्यवाढ झाल्यामुळे अमेरिकन डॉलरची मजबूती सातत्याने अजून वाढेल का ही धास्ती सातत्याने होत आहे सर्वांनाच. दुसरं कारण असं आहे की अमेरिकन शेअर बाजारातील घसरण देखील आपल्या भारतीय शेअर बाजारावरती परिणाम करत आहे. जागतिक स्तरावरती अमेरिका हे प्रगत राष्ट्र गणले जाते. त्यामुळे अमेरिकेमध्ये कुठलेही नकारात्मक संकेत दिसू लागले की त्याचे परिणाम इतर शेअर बाजारांवर देखील दिसून येतात. तर त्यामुळे अमेरिकेतील महागाई दर वाढ झाल्यामुळे त्यांच्या अमेरिकन शेअर बाजारावर त्याचा दबाव येत आहे. त्याचा थेट परिणाम आपल्या भारतीय शेअर बाजारावर देखील दिसून येत आहे.
चौथं कारण आहे की चीनमधील बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठांवर दबाव निर्माण करत आहे. सध्याच्या अधिकृत माहितीनुसार यावर्षी चीनने ठरवलं आहे की त्यांच्याकडून जे निर्यातीचं प्रमाण आहे हे वाढवण्यात येणार आहे. तर त्यामुळे हे इतर बाजारपेठांवरती अधिक प्रमाणात याचा नकारात्मक प्रभाव दिसून येतो. आणि शेवटचं कारण आहे की कच्चा तेल म्हणजेच क्रूड ऑइल याच्या किमतीमध्ये सातत्याने घसरण होत आहे. हे क्रूड ऑइलचा थेट शेअर बाजाराशी संबंध काय, असा सामान्य व्यक्तींना नेहमी प्रश्न पडतो. पण याच्यामध्ये आपल्याला नेहमी जाणून घेतलं पाहिजे की कच्च्या तेलाची किंमत, सोन्याची किंमत याचा थेट परिणाम शेअर बाजारावर देखील दिसून येतो. कच्च्या तेलातील जे किमतीचे घसरण होत आहे याची प्रमुख कारण असं आहे की तेलाचा पुरवठा हा मागणीपेक्षा अधिक होत आहे. आणि दुसरं कारण असं की अमेरिकन डॉलरची मजबूती, जे आपण आत्ताच पाहिलं की अमेरिकन डॉलर हा सातत्याने मजबूत होत असल्यामुळे त्यांची तेल खरेदी करण्याची क्षमता ही वाढत आहे. ती वाढल्यामुळे त्याचा परिणाम आपोआपच तेलाच्या किमतीवर होत आहे. तर ही प्रमुख कारणे ही भारतीय शेअर बाजारातील घसरणीला सध्या तरी कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. मग या आता अशा वाढणाऱ्या धोक्यामुळे आपण या धोक्याकडे कसे पाहावे एक गुंतवणूकदार म्हणून, तर आपण सध्याची स्थिती पाहता आपण जर कोविड काळातील म्हणजेच वर्ष 2020 मधील शेअर बाजारातील घसरणीशी तुलना केल्यास ही घसरण त्या मानाने कमीच म्हणावी लागेल. कारण कोविड काळामधील घसरण ही जेव्हा झाली त्याच्यानंतर अनेक चांगल्या कंपन्यांच्या शेअर किमतीमध्ये घसरण दिसून आली. पण त्यापेक्षाही अधिक घसरण आपल्याला अजून दिसून आलेली नाही. कारण ज्याला आपण म्हणतो कोविड क्रॅश, त्या कोविड क्रॅश हा 2020 मध्ये आला, त्यावेळेस 38% शेअर बाजारात घसरण झाली होती. म्हणून एक विश्लेषणात्मक दृष्टीने सध्याची जी शेअर बाजारातील घसरण आहे या घसरणीचा सर्वात अधिक जो परिणाम झाला आहे, नकारात्मक परिणाम, तो मीडिया क्षेत्रातील कंपन्या, तेल क्षेत्रातील कंपन्या, FMCG म्हणजेच फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर ड्युरेबल गुड्स आणि ऑटो क्षेत्रावर सर्वात अधिक झाला आहे. आणि सर्वात कमी नकारात्मक प्रभाव हा फायनान्शियल सर्व्हिसेस, IT आणि बँकिंग क्षेत्रावर झाला आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचे झाल्यास रिटेल गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने, शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने बँकिंग क्षेत्रातील, IT क्षेत्रातील आणि फायनान्शियल सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणाऱ्या क्षेत्रातील कंपन्यांवर अधिक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. श्रोतेहो, आर्थिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितल्यानुसार सध्या नीचांकी पातळीवर असलेल्या भांडवली बाजाराची घसरण ही 28 फेब्रुवारीपर्यंत कायम राहिली तर तब्बल 28 वर्षांनी सलग 5 महिने पडझडीचे ठरणार आहेत. शेअर बाजारातही गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरू आहे. या काळात गुंतवणूकदारांनी नेमकं काय करायला हवं, कोणती खबरदारी बाळगणं आवश्यक आहे, याविषयी आर्थिक गुंतवणूक विषयक अभ्यासक मुकेश चोथानी यांनी सांगितलं. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने सुरू असलेल्या घसरणींमुळे देशातील भांडवली बाजार 8 महिन्याच्या निच्चांक पातळीवर फेर धरू लागले आहेत. सलग 5 महिने बाजारात पतझडीचे वातावरण दिसते आहे आणि अशी परिस्थिती दलाल स्ट्रीटच्या इतिहासात 1991 पासून फक्त दोनदा दिसते. यापूर्वी 1996 साली अशी परिस्थिती भांडवली बाजारांनी बघितली होती. अमेरिकेतील सत्तांतर आणि दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेले डोनाल्ड ट्रम्प यांची मेक अमेरिका ग्रेट अगेन या घोषणेद्वारे टेरिफच्या नावाखाली चीनसह अन्य देशांवर कर लावण्यास सुरुवात केल्याने भविष्यात व्यापार युद्ध भडकून गुंतवणूकदारांना डोनाल्ड डंक लागण्याची धास्ती वाटते. अशा परिस्थितीत शेअर बाजारातील मंदी सदृश्य वातावरणात गुंतवणूकदारांनी काय करायला हवे याविषयी माझे मनोगत व्यक्त केल्यास, सर्वप्रथम गुंतवणूकदारांनी आपल्या भावना, आवेग आणि बाह्य अराजकता यांचा आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासात अडथळा येणार नाही यासाठी सर्वप्रथम बाजारातील आवाज, अल्पकालीन लोभ आणि भीतीपासून अलिप्त राहण्यास शिकले पाहिजे. सध्याच्या काळात गुंतवणूकदारांनी भावनिक गुंतवणूक टाळावी. मंदीला घाबरून विक्री करणे किंवा प्रसिद्ध योजना अथवा शेअर्सचा पाठलाग करणे हे चुकीचे आर्थिक निर्णय टाळावे. शांत आणि शिस्तबद्ध मानसिकतेने दीर्घकालीन आर्थिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करायला हवे. बाजारात गुंतवणूक संधी आणि गुंतवणुकीतील जोखीम सल्लागाराच्या सल्ल्याने समजून घ्यायला हवी. शेअर बाजारात अस्थिरता, आर्थिक तेजी, मंदी, बाजारातील वधघट हे अपरिहार्य आहे. परंतु आपले सुव्यवस्थित गुंतवणूक धोरण मंदीच्या वादळाचा सामना कसा करेल, गुंतवणुकीत टिकून राहणे, संयम ठेवणे,
धीर धरणे आणि चक्रवाढीला त्याचे जादू काम करू देणे ही संपत्ती निर्माणाची गुरुकिल्ली समजावी. शेअर बाजाराचा स्वभाव हा नेहमी हायर हाय आणि हायर लो बनवण्याचा असतो. बाजारातील अनिश्चिततेच्या काळात संतुलित पोर्टफोलिओ जोखीम कमी करून स्थिरता सुनिश्चित करते. आपला आर्थिक दृष्टिकोन जोखीम घेणे आणि त्याचे जतन करणे याचे मिश्रण असलेला हवा. गुंतवणूकदारांनी अल्पकालीन बाजारातील ट्रेंड आणि प्रचाराच्या पलीकडे जाऊन सुज्ञ निर्णय घ्यायला हवेत. मूलभूत गोष्टी समजून घेणे, व्यवसायाचे संशोधन करणे तसेच जोखीमांचे मूल्यांकन करणे, सट्टेबाजीने प्रभावित होण्यापेक्षा दीर्घकालीन गुंतवणूक निर्णय घ्यायला हवा. शिस्त, संयम, अलिप्तता आणि संतुलन पाळून आपण गुंतवणूकदार या नात्याने बाजारातील मंदीचा मुकाबला करणारी आणि दीर्घकालीन यश सुनिश्चित करणारी एक मजबूत आर्थिक मानसिकता विकसित करू शकतो. सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांनी मंदीसदृश्य वातावरणात प्रामुख्याने म्युच्युअल फंडातील मल्टी ॲसेट फंड किंवा इक्विटी सेव्हिंग फंड अथवा जीसेक फंड यामध्ये किंवा हायब्रिड फंड, बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड याच्यात जास्त लक्ष घालायला हवे. तसेच ज्या गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याची पात्रता आहे त्यांनी लार्ज कॅप फंडात किंवा फ्लेक्सी फंडात गुंतवणूक करायला हवी. शेअर बाजारात शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी शक्यतो निफ्टी किंवा सेन्सेक्स आधारित शेअर्समध्ये जास्त लक्ष द्यायला हवे. तसेच मागे जे चाललं जसं काही डिफेन्स आहे, PSU आहे किंवा जे प्रचलित आणि प्रसिद्ध जे शेअर होते त्यामध्ये शक्यतो गुंतवणूक टाळावी, कारण जे आज चालतं ते भविष्यात चालेलच याची गॅरंटी नाही. दुसऱ्या बाजूला जर आपण हा विचार केला तर इतर सर्व देशांनी अनिश्चिततेच्या वातावरणात आपल्या सेंट्रल बँकेतर्फे सोनं घेण्याचा सपाटा लावला आहे. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा अनिश्चितता पसरते त्यावेळेस सोने आणि चांदीमध्ये तेजी असते. सध्याच्या काळात सोने किंवा चांदी ही आपण कागदावर घ्यावी किंवा गोल्ड ETF असेल, म्युच्युअल फंडाच्या योजना असतील त्यामार्फत सोनेमध्ये आपल्या एकूण गुंतवणुकीच्या 10 ते 15% गुंतवणूक करायला हवी. इतर ज्या देशांमध्ये किंवा अमेरिका आणि त्याचं डॉलरचं प्राबल्य जर आपण बघितलं तर डॉलर जेव्हा जेव्हा डॉलरच्या समोर रुपया वीक होतो तेव्हा तेव्हा त्याच्या पुढच्या वर्षभरात शेअर बाजारात विशेषतः भारतीय शेअर बाजारात तेजी ही डबल डिजिटमध्ये असते असा इतिहास सांगतो. भविष्यात डॉलर काय असेल, क्रूड ऑइलच्या प्राइस काय असतील, जागतिक स्तरावर वेगवेगळ्या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती काय असेल याविषयी सगळ्या ठिकाणी अनिश्चितता आहे. आणि अशा अनिश्चिततेच्या वातावरणात आपण लमसम गुंतवणूक न करता थोडी गुंतवणूक ही स्टेपअप मॅनरने करावी. पुढच्या 6 महिन्यासाठी किंवा वर्षभरासाठी आपण गुंतवणूक विभागून टाकावी. तसेच आज जे आपल्याला मंदी सदृश्य वातावरण दिसते आहे ते भविष्यात कदाचित 6 महिन्यानंतर किंवा 2026च्या पहिल्या तिमाहीत आपल्याला याच्या विरुद्ध चित्र बघायला मिळेल. श्रोतेहो, देशाच्या आर्थिक विकासाकरिता भांडवल बाजाराच्या विकासाचा चढता आलेख राहणं आवश्यक आहे. बचतीचं एकत्रीकरण करणं आणि बचतीचा ओघ औद्योगिक विकासाकडे वळवणं हेच भांडवल बाजाराचं प्रमुख कार्य असून त्यातूनच देशाची भांडवल निर्मिती होत असते. भांडवल बाजार आणि भाग बाजाराची सद्यस्थिती पाहता गुंतवणूकदारांनी सजग राहून आर्थिक ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणं लाभदायक ठरू शकतं. श्रोतेहो, आपला अर्थविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोतेहो, याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय विनोद देशपांडे आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.